आता मी हरभरे रात्रभर भिजायला ठेवले होते, साधारण 7 ते 8 तास भिजून घेतले आहे. तुम्ही जास्त वेळ पण भिजवून घेऊ शकता. जेवढे जास्त भिजलेले असतील तेवढे ते लवकर शिजले जातात. आता हे स्वच्छ धुवून घेऊ. आता मी इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्यात 1 चमचा मीठ, 3 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे आणि आपली भिजवलेले हरभरे, ते साधारण 1.5 कप आहेत. अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नक्की शेअर करा. आता याला मध्यम आचेवर 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊ आणि परत स्लो गॅस करून 5 ते 10 मिनिटं तसंच ठेवू. आणि तुम्ही जर कढईमध्ये शिजवत असाल तर जास्त वेळ लागेल, 35 ते 40 मिनिट लागतात. आता आपण हरभरा शिजेपर्यंत वाटण तयार करून घेऊ. तर मी त्यासाठी इथे घेतलं आहे खोबरं, अर्धा कप आहे खोबरं. ते थोडंसं तेल टाकून भाजून घेऊ. थोड्याशा तेलामध्ये सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे चव छान लागते. हे बघा आता हे भाजायला लागलेले, जरा कलर चेंज झाला याचा. आता त्यात टाकू मी एक चमचा तीळ घेतले आहे, कमी गॅस करायचा, आणि 1 चमचा खसखस घेतले आहे. ते भाजून घेऊ. हे कमी गॅसवरच भाजायचं शक्यतो, नाही तर मग ते पटकन जळतं. आता हे काढून या कोरड्या वस्तू पहिल्यांदा बारीक करून घेऊ. आता या कोरड्या वस्तू आपण पहिल्यांदा बारीक करून घेऊ. खोबऱ्यात जर लगेच पाणी टाकलं ना ते बारीक होत नाही, म्हणून आपण आता हे असंच कोरडंच पहिल्यांदा बारीक करून घेणार आहे. आता हे बघा खोबरं बऱ्यापैकी बारीक झालेलं आहे. असंच ते कोरडं पहिल्यांदा बारीक करून घ्यायचं, म्हणजे ते पटकन बारीक होतं. पाणी जर लगेच टाकलं तर ते बारीक होत नाही. आता त्यात मी टाकणार आहे लसूण, थोडंसं आलं आणि कोथिंबीरीचे देठं. यात आता थोडंसं पाणी टाकून हे एकदम बारीक करून घ्यायचं. आता मी ते कढईमध्ये तेल घेतलं आहे, त्यात टाकू एकदम बारीक कापलेला कांदा आणि तो छान सोनेरी होईपर्यंत परतून घेऊ. एकदम त्याचा कलर चेंज झाला पाहिजे. त्यात टाकू मीठ, हे तुम्ही चवीनुसार टाकू शकता. मिठामुळे कांदा पटकन परतला जातो. कांदा चांगलं परतणं खूप गरजेचं आहे. हे बघा आता एकदम तो सोनेरी झालेला आहे, कलर त्याचा एकदम चेंज झालेला आहे. आता त्यात टाकू टोमॅटो, एकदम बारीक कापलेला टोमॅटो. तो पण एकदम मसाला त्याचा गाळ होईपर्यंत परतून घ्यायचा. बघा आता टोमॅटो एकदम छान परतलेला आहे, तो एकदम त्याचा फार गाळ झालेला आहे. आता आपण इथे टाकू आपण जे वाटण केलं होतं ते. आता याला थोडा वेळ परतून घेऊ. आता यामध्ये टाकू 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता, 1 चमचा धना पावडर, थोडीशी हळद. लाल तिखट आणि गरम मसाला तुम्ही तुमच्या मनानुसार कमी करू शकता. आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. हे बघा मसाला आता कढईला सोडायला लागलेला आहे.
आणि त्याला तेल पण सुटायला लागलेलं आहे. मग आपण टाकू आपण जे शिजवले होते हरभरे ते. म्हणजे याला एक उकळी काढून घेऊ. हे बघा आता याला छान उकळी आलेली आहे. आपण आता त्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊ. आता आपला चना मसाला तयार आहे.